गुजरातात झालेल्या एलिफंटा बोट दुर्घटनेतील काही मृतांची ओळख पटली असून मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. मुंबईजवळील समुद्रात बुचर बेटांजवळ एक प्रवासी वाहतूक करणाऱ्या बोटीला नौदलाच्या स्पीड बोटीने दिलेल्या धडकीमुळे झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईजवळील समुद्रात बुचर बेटांजवळ एका प्रवासी वाहतूक करणाऱ्या बोटीला नौदलाच्या स्पीड बोटीने दिलेल्या धडकेमुळे सदर अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असून या मृत्यूमध्ये 7 पुरुष, 4 महिला आणि 2 मुलांचा समावेश असून मृतांपैकी काहींची ओळख पटवण्यात यश आलं आहे. मृतांमध्ये 10 पर्यटक प्रवाशांसह नौदलाच्या 3 अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे. बोट दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या काही जणांची नावे समोर आली आहेत. या दुर्घटनेत मृतांमध्ये महेंद्रसिंग शेखावत नौदल, प्रवीण शर्मा NAD बोटवरील कामगार, मंगेश NAD बोटवरील कामगार, मोहम्मद रेहान कुरेशी बोट प्रवासी, राकेश नानाजी आहेरे बोट प्रवासी, सफियाना पठाण मयत महिला, माही पावरा मयत मुलगी वय वर्षे 3, अक्षदा राकेश आहेरे, मिथू राकेश आहेरे, दीपक व्ही यांची ओळख पटली तर मृतांमध्ये 1 पुरुष आणि 2 महिलांची अद्याप ओळख पटलेली नाही. दरम्यान नौदलाच्या पेट्रोलिंग बोटीवरील चालक आणि संबंधितांवरती गुन्हा दाखल करण्यात आला असून नौदलाच्या बोटींवरती 6 जण होते, त्यांपैकी 3घांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेबाबत माहिती देताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की मुंबईजवळील समुद्रात असलेल्या बुचर बेटांजवळ 3:55 नीलकमल नावाच्या प्रवासी बोटीला नौदलाच्या एका बोटीने जबर धडक दिल्याने मोठा अपघात झाला. काल संध्याकाळी 7:30 पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात आत्तापर्यंत 101 जणांना सुरक्षित वाचवण्यात आले असून मात्र दुर्घटनेत 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 13 लोकांमध्ये 10 नागरिक आणि 3 नौदलाचे कर्मचारी असा समावेश असून यांशिवाय 2 जण गंभीररित्या जखमी झालेले आहेत. त्यांना नौदलाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. युगप्रभात न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. भेटूयात उद्या ठळक घडामोडींसोबत. लेटेस्ट न्यूज अपडेटसाठी आमचं चॅनल युगप्रभात न्यूज आजच लाईक, सबस्क्राईब करा. तसेच बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा.